नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. जेवणामध्ये जशी उजवी बाजू महत्त्वाची आहे तशी डावी बाजूही महत्त्वाची आहे. डावी बाजूमध्ये महत्त्वाची गोष्ट असते ती चटणी. चटणी आपण वेगवेगळ्या प्रकारची करतो, तिळाची करतो, शेंगदाण्याची करतो, खोबऱ्याची करतो. पण आज आपण बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी करणार आहोत. कढीपत्ता डिटॉक्स करतो, डायबिटीज कंट्रोल करतो, तसेच आपल्या केसांच्या वाढीसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हा कढीपत्ता आपल्या आरोग्याला मदत करणार आहे. म्हणून आपण ही कढीपत्त्याची चटणीचा समावेश आपल्या जेवणामध्ये नक्की करावा. ही खमंग अशी चटणी दह्याबरोबर किंवा तुम्ही ब्रेड भाजून नुसता चटणी लावून खाल्ली तरीही चालते. चला तर आपण सुरू करूया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल 1 टीस्पून टाका. तुम्ही भाजलेले किंवा कच्चे शेंगदाणे त्यामध्ये परतवून घ्या. भाजलेले शेंगदाणे असेल तर परतायला वेळ लागणार नाही, कच्चे शेंगदाणे थोडा जास्त परतावे लागतील. तर खमंग असे शेंगदाणे परतवून घ्या. आता फुटाणे डाळ अर्धी वाटी तीही परतवून घ्या. त्याला तेल नाही घातलं तरी चालेल, कोरडीच आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायची आहे. प्रत्येक गोष्ट खमंग भाजून घ्यायची आहे, त्याच्यामुळे चटणी आपली खमंग होते. तर सुकं खोबऱ्याचा किस माझा भाजलेलाच होता, फक्त थोडा परतून घेते आहे. तुम्ही सुकं खोबऱ्याचं किस अगदी लालसर होईस्तोपर्यंत परतून घ्या. तर परत तेल 1 टीस्पून टाका. त्याच्यामध्ये जिरे 2 टीस्पून टाका. जिरे छान फुलले की ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण 10 पाकळ्या टाका. लसूण तुम्ही स्किप केला तरी चालेल, नाही वापरला तरी चालेल. तीळ पाव वाटी वापरा. तीळ जोपर्यंत उडत नाही आहेत तोपर्यंत मंद गॅसवर परतवून घ्या. तीळ तडतडायला लागले की तीळ काढून घ्या. परत तेल 1 टीस्पून टाका. हा जवारी कढीपत्ता आहे, धुवून स्वच्छ पाणी नितळून घेतलेलं आहे. कढीपत्त्याचं प्रमाण तुम्ही जितकं जास्त ठेवाल तितका तो जास्त आरोग्यासाठी चांगला होईल. इथे मी 1 वाटी घेतलेला आहे, तुम्ही त्याच्याऐवजी 2 वाटीसुद्धा घेतला तरी चालेल. ह्या चटणीमध्ये जे घटक वापरलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण कढीपत्त्याचं प्रमाण तुम्ही जितकं जास्त ठेवाल तितकी चटणी खमंग पण होईल आणि आरोग्यासाठी चांगली पण होईल. जोपर्यंत कढीपत्त्याचा खळखळ असा आवाज होत नाही आहे, खुसखुशीत होत नाही आहे कढीपत्त्याचं पान, तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. हा कढीपत्ता भाजायला मला 7 ते 8 मिनटं लागलीत. तर हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर आपल्याला हे चटणी वाटायची आहे. थोडीशी अशी रवाळ अशी चटणी वाटायची आहे. ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाका. तिखट 3 टीस्पून टाका. धने पावडर 2 टीस्पून टाका. हळद अर्धा टीस्पून टाका. इथे आवडीनुसार तुम्ही चिंच घ्यायची आहे. मी चिंचेची 4 बिटकं घेतलेली आहेत. तुम्ही चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पल्स मोडवर आपल्याला थोडीशी रवाळ अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला चटणी वाटायची आहे. अगदी खमंग अशी कढीपत्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे. दही आणि चटणी भाकरी खूप छान लागतं. किंवा ब्रेड भाजून तुम्ही
तुपावर त्याच्यावर चटणी टाकून सुद्धा खाऊ शकता. पोळी भाजून पोळीवर सुद्धा ही चटणी टाकून खाऊ शकता. अशी ही झटपट होणारी चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन हेल्दी रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.